जबाबदारीनं केलेल्या वक्तव्याला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम, टिपू सुलतानबाबतच्या विधानावरील वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार, तर महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का, सपकाळांचा सवाल. पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव, सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने, भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप, काँग्रेस कार्यकर्ता जखमी. आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक, जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्त्यांसह 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचा समावेश. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, पुणे पोलिसांची माहिती. काँग्रेसची उद्या 4 वाजता बैठक, भाजपच्या नेत्यांना अटक करा, पुण्याच्या महापौरांसह भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा. मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर, तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा. हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, सपकाळांनी राजीनामा द्यावा, टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका.